हॅलो एव्हरीवन. माझं नाव सतीश चिगरे. मी लाईव्ह कॅनव्हाजमध्ये 1.5 वर्षाच्या मागे फ्लॅट बुक केला होता आणि आम्हाला आत्ता पोझिशन भेटून 2 महिने झाले होते. पोझिशन भेटल्यानंतर आम्ही इंटेरियर डिझायनरची शोधाशोध चालू केली. तेव्हा आम्हाला आमच्या एका मित्राने SBR डिझायनिंग स्टुडिओचा रेफरन्स दिला. तर आम्हाला त्यांच्या माध्यमातून श्रवणजी आमच्या घरी आले. श्रवण आमच्या घरी आल्यानंतर मग आम्ही 1-2 तास बसून डिझाईन कलर वगैरे चॉईस करून त्यानंतर त्यांनी आम्हाला एक 3D व्हिडिओ बनवून दिला. तर 3D व्हिडिओ माध्यमातून आम्हाला लक्षात आले की हे चेंजेस करावे लागतील. तसे आम्ही श्रवणनी आम्हाला पण आणि आम्ही त्याला सांगून त्या चेंजेस आम्ही करून घेतल्या. आणि आता आम्ही एंट्रन्सचा जो आम्ही डेकोरेट आम्ही जो 3D मध्ये बघितला होता, तर त्याच्यामध्ये सर्वांनी आणि परत काही त्यांच्या डिसिजन घेऊन त्यांनी काही चेंजेस करून एंट्रन्स असा बनवून दिला की जे पण आले व्हिजिट केले घरी त्यांना तो वा मोमेंटच होता. त्यानंतर एंट्रन्समध्ये आल्यानंतर त्यांनी जे डिझायनिंग वॉलपेपर जे लावले होते ते आणि ते पाहून सगळ्यांना खूपच छान वाटला. त्यानंतर त्याचा स्पेशल तो मी असं म्हणेन की तो सगळ्यात छान बनवतो तो एक देवारा, जो को मला खूप आवडला. आणि माझे घरचे जेवढे पण आले होते माझे रिलेटिव्ह त्यांना देवारा हा यांना तेवढा पसंत पडला ना. त्यांनी मला विचारत होते की हा देवारा तू कुठून आणला आणि हे एवढा प्युअर सागवान तुला कुठून भेटला. तर श्रवणकडे जे पण मटेरियल मी घेतले ते क्वालिटी माल मला त्यांनी देऊन घराची शोभा वाढवून दिली. हॅलो, मी मिसेस तृप्ती सतीश चिगरे. आम्ही ज्यावेळी फ्लॅट बुक केला तर इंटिरियर डिझायनर शोधत होतो. तर आम्हाला माझ्या हस्बंडच्या फ्रेंडच्या रेफरन्सने SBR डिझायनर यांचा रेफरन्स मिळाला. त्याच्यानंतर आम्ही त्यांना घरी बोलवून व्यवस्थित दोघांनी 1-2 तास बसून छान असं डिझायनिंग प्लॅन केलं. त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन वगैरे त्यांनी पण सजेस्ट केले. आम्हाला जसं इमॅजिन होतं त्या पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं होतं की असं असं, किंवा आमचा एक थीम होतं की फर्निचरमध्येच आम्हाला पाहिजे. फर्निचरची थीम होती ॲक्च्युली. त्यामध्ये व्हाईट किंवा मार्बल टाईप असं काही ॲडिशनली नव्हतं आमचं. मग त्याच्यानुसार त्यांनी ते ऐकून, आमचं सगळं ऐकून घेऊन 1-2 दिवस घेऊन त्यानंतर 3D आम्हाला फर्निचर डिझाईनमध्येच म्हणजे फर्निचरच्या थीममध्येच छान असं पूर्ण घराचं इंटेरियर बनवून त्यांनी 3D व्हिडिओ पाठवला होता. खूप छान त्यांचा सपोर्ट मिळाला आम्हाला त्यामध्ये. आणि मुळात ते प्रत्येक क्षणी असं नाही की म्हणजे आम्ही ज्यावेळी बोलू किंवा काम चालू आहे आता तर आम्हाला यामध्ये चेंजेस पाहिजेत, आम्ही त्यांना बोलवणार आहोत, ते म्हणजे त्या त्यावेळी अवेलेबल राहिले. असे नाही की मी आता येतो नंतर येतो म्हणून जास्त वेळ पण कधी लावले नाहीत किंवा काही नाही. त्यांचे आयडियाज आमच्यासोबत शेअर केले. त्यांना म्हणजे जे पण, आता माझा मोमेंट असा होता की किचन माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. तर किचन छान दिसलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे जास्त आम्हाला जास्त पण हेवी डिझाईन नको होतं. थोडक्यामध्येच डिझाईन छान दिसलं पाहिजे. तर फर्निचर थीम असल्यामुळे आम्ही ॲक्रेलिक मध्ये कॉफी कलर हा चूज केला होता फर्स्ट टाइमला. पण त्यामध्ये ॲडिशनली काय झालं की नंतर मलाच असं वाटायला लागले की कॉफी कलर हे कसं दिसेल. मोस्टली आपण बघतो म्हणजे व्हिडिओमध्ये नॉर्मली की बाकीचे कलर्स असू देत, पिस्ता कलर असू दे किंवा डार्क कलर असू देत, हे आपण कलर बघत जातो त्यामुळे ते आपल्याला छान वाटतं. मग आता हे कॉफी कलर एकदमच वेगळा असल्यामुळं मला नंतर नंतर असं वाटायला लागलं की हे फर्निचर सोबत कसं दिसेल, किंवा आपल्याला एक हे पण असते की येणाऱ्यांना पण आवडलं पाहिजे. आपल्याला तर आवडलं पाहिजे हे महत्वाचंच आहे. त्याच्यासोबत जे पण आपल्या घरात येतील त्यांना पण ते छान वाटलं पाहिजे. ते नंतर ज्यावेळी फायनल लुक झाला त्याचा, त्यामध्ये त्यांनी जे पण लाइटिंग असू देत हे वगैरे छान ऍडिशनल केल्यानंतर एकदम छान परफेक्ट किचन असं वाटत होतं. नॉर्मली ह्या एवढ्या जे आमच्या घराचं इंटेरियर आहे तेवढं काम करण्यासाठी त्यांना 2 महिने लागतात, 2 ते 2.5 महिने. पण आमची अशी रिक्वायरमेंट होती की पुढे लगेचच वास्तूचा मुहूर्त असल्यामुळे अम, 1-1.5 महिन्यामध्ये किंवा महिनाभरातच होती, पण 1-1.5 महिन्यामध्ये छान त्यांनी आम्हाला वेळेत पूर्ण काम व्यवस्थित करून दिलेलं आहे. आणि त्यांनी ॲडिशनली जे काही डेकोरेटिव्ह आयटम्स तुम्ही घरामध्ये आता बघताय, त्यांनी स्वतः जाऊन घेऊन येऊन त्यांनी घरामध्ये पूर्ण लावले, छान डेकोरेट केले घर. आणि येणाऱ्यांची फक्त एकच अशी
चर्चा होती की घर किती छान सजवलंय. म्हणजे घर तर तुम्ही इंटिरियर छान करालच, पण त्यामध्ये तुम्ही डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे कसे ठेवता किंवा कुठे ज्या ज्या ठिकाणी आहेत ते बरोबर आहेत की नाही, हे पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एक फॅमिली असू दे किंवा ते जे काही डॉल्स वगैरे ठेवलेत, जसे की तुम्ही आता घरामध्ये बघताय की वारकरी संप्रदाय म्हणून एक महाराष्ट्राची जी पद्धत आहे, त्याचे पण 2 डॉल ठेवलेले आहेत. त्यामुळे एक अशी पूर्ण फॅमिली जी घरातली आहे ती पण दिसून येते त्याच्यामध्ये. मला ओव्हरऑल यांचा एक्सपिरियन्स खूप छान आलेला आहे आणि यांचा सपोर्ट आम्हाला खूप छान मिळालेला आहे. SBI टीमने खूपच एफर्ट्स घेऊन आमचा जो घर आहे तो शोभनीय असा बनवून दिलेला आहे. त्याबद्दल मी SBI टीमला थँक्स तर म्हणेनच. तसंच ज्यांना पण आपलं घर बनवायचं आहे त्यांनी नक्कीच SBI ला सिलेक्ट करावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू SBI टीम.